सो मित्रांनो, आता आम्ही उदयपूरला सी ऑफ करतोय आणि आम्ही आता जातोय जोधपूरला. इथून आता 4 तास 38 मिनिटं सांगताय आणि आता वाजलेत सकाळचे 9:50. सो 4 तास ते सांगताय. लेट्स सी, 4.5 तास लागणार आणि भेटूया आता मध्ये मध्ये. आपण जोधपूरचं एक्सप्लोर करूया, रस्ते कसे आहेत आणि तिथे काय काय बघण्यासारखं आहे ते. चलो, सी यू. ऑन द वे टू जोधपूर. हायवेला लागलोय आता. किती किलोमीटर आहे? 244 किलोमीटर्स दाखवत आहे. 4 तासाची जर्नी आहे आमची. पण एक आहे, इकडे पण सकाळी सकाळी असं काही ट्रॅफिक वगैरे दिसत नाही, अजिबातच नाही. आणि सगळ्या यंदा इथे गुजरातच्या गाड्या भरपूर आल्यात. आता सुट्टी आली म्हणून गुजरातवरून भरपूर गाड्या आल्या. गुजरात, दिल्लीच्या 1-2 दिसल्या. एकच मला दिल्ली एक्सप्रेस हायवेला MH01 दिसली, म्हणजे आपली मुंबईची. बाकी सगळे गुजरातच्याच आहेत जे गाड्या आहेत. आणि इथे राजस्थानच्या उलट कमी गाड्या दिसतात मला, पण सगळ्या गुजरातच्या गाड्या भरपूर आल्यात. म्हणजे काल उदयपूरला एवढा क्राऊड होता, इतका रश होता तिथे. तर आज न्यूजमध्ये पण त्या लोकांनी, मी बघत होतो, सांगितलं की गुजरातवरून भरपूर लोक आलेत आणि आता या रविवारपर्यंत असणार आहेत. त्यानंतर हळूहळू परत गर्दी कमी होईल. होप सो आम्हाला जोधपूर आणि जयपूर जे आहे ते आमचं पीसफुली जाईल, गर्दी कमी मिळेल. कारण की प्रचंड सगळीकडे किच्चाट गर्दी होती. तुम्ही माझा व्हिडिओ तुम्ही बघितलात सिटी पॅलेसचा उदयपूरचा, त्याच्यात तुम्ही बघालच केवढी गर्दी होती तिथे. म्हणजे काय, फॉरेनर्स पण आलेले त्यात आणि आपले गुजराती लोक पण भरपूर होते. न्यू इयर होता ना, दिवाळी. आज एक जण मला भेटला, तो आला होता चेंबूरवरून, मराठीच होता आपला. तो आमच्या हॉटेलमध्ये राहिला होता. ते लोक फ्लाईटने आले होते सकाळी. त्यांचा आज फर्स्ट डे होता. चेंबूरवरून आलेला एकच जण आपला मराठी दिसला मला. बाकी इथे सगळे गुजरातीच येतात. हे लोक पण हैराण झाले, राजस्थान वाले. म्हणतात इकडे हम लोग का पब्लिक को अभी घूमने को ये कुछ बचाई दे बोलतो. तो एक जण काल मला म्हणत होता त्यांचा इतना ट्रॅफिक हो गया आहे. ॲक्च्युली ह्यांना ट्रॅफिकची सवय नाही आहे. मी काल बघितलं तर नॉर्मल आपल्याकडे जो म्हणजे पीक आवर्स म्हणत नाही मी, पण आपल्याकडे नॉर्मल जो ट्रॅफिक असतो तो ह्यांना इथे भारी भरपूर ट्रॅफिक आहे करत होते. कारण की इथे कसं ऑटो रिक्षा ज्या आहेत या सगळ्या CNG आहेत ऑलमोस्ट. तर त्या सगळ्या CNG ऑटो रिक्षा लेक पिचोला, परत ते सैलियो की बारी, अशा ठिकाणी ते लोक सगळे गर्दी करत होते. तर यांना तो ट्रॅफिक खूप वाढत होता. बरेच ऑटो रिक्षा राईड डिनाय करत होते, म्हणाले भरपूर ट्रॅफिक आहे. पोलीस लोक पण इथे भरपूर होते काल रस्त्यावर. कारण की पण मला ती गर्दी वाटली नाही, कारण की आपल्याला ती सवय आहे. पण फक्त म्युझियममध्ये किंवा लेकवर जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा बघायला मिळालं की भरपूर लोक आले तिथे. आणि इथे कसं तुम्हाला रॅपिडोवरून तुम्ही ऑटो रिक्षा बुक करू शकतात, प्लस तुम्ही 2 व्हीलर इथे भाड्यावर पण घेऊ शकतात. रेंटवर तुम्हाला 2 व्हीलर मिळते. आणि तुम्ही, कारण की ऑटो रिक्षा इथे कसं 300-400 रुपये सांगतात. तर तुम्हाला जर, मला तरी वाटतं की बाईक जर एखाद्याला चालवता येत असेल तर बाईक त्याने घेतली ना तर बाईक बरी पडेल त्याला रेंटवर घेतली तर. फक्त एवढंच ऑटोसाठी ते मग शोधत बसा, थांबा. ऑटोवाले मग ते त्यांचा रेट काय पण सांगतात, त्यांचा रेट सांगतात. त्यापेक्षा तुम्ही स्कूटर हायर करा. ऑटो 300 रुपये एका डेस्टिनेशन मध्ये पण आपल्याला पुढे जायचं. आणि ते हार्डली किती किलोमीटर असतं, 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर एवढं असतं. त्याच्यासाठी ते 300 रुपये सांगतात. 150-200. त्यापेक्षा मी तर गाडी काढली नव्हती, मी ऑटोनेच फिरलो. पण मी नंतर मग रॅपिडोवरून बुक करत होतो. पण मी सांगेन की तुम्ही 2 व्हीलर हायर करा, जरा रेंट करा, ते तुम्हाला स्वस्तात पडेल. बरोबर आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी जाल तिथे तुम्हाला लोकल गाईड मिळेलच. सो ते बेस्ट ऑप्शन राहील.
बघा मित्रांनो, हा व्हिडिओ खूप युजफुल होईल तुम्हाला. कुठेही स्किप न करता बघा, कारण की काय काय वेळेला कसं आहे ना, आता मी ड्राईव्ह करतोय, मला जे जसं जसं आठवतोय तसं तसं मी तुम्हाला सांगतोय. पण आवडला आपला व्हिडिओ तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही पण एकदा एक्सपिरियन्स घ्या बाय रोड. मस्त आहे रोड, खूप छान, रोड खूप छान आहे तिथे. खूप छान. आणि पब्लिक मला जाम आवडला. ते सगळे खूप चांगलं नेचर आहे इकडे लोकांचं. उदयपूरमध्ये पण खूप चांगलं त्याने आम्हाला जेवण पण चांगलं आहे, ट्रीट केलं. जेवण चांगलं होतं, खूप छान आहे. आम्ही व्हेज नॉनव्हेज दोन्ही खाल्लं. दाल बाटी, परत तिकडचं लोकल डिशेस त्या पण आम्ही खाल्ल्या. आता आम्ही ऑन द वे टू जोधपूर. आता तिथे बघूया कसं आहे. परत भेटूया. बाय 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 बाय. बाय 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 बाय. मित्रांनो, आता आम्ही जवळ आलोय. 1 तास जवळजवळ राहिलाय. 60 किलोमीटर आम्हाला फक्त आता जायचंय. आणि हायवे आम्ही कधीच सोडला. हे आता सगळे गावातले रस्ते आहेत. आतला रस्ता आहे, तिकडनं आम्ही आता चाललोय. आणि इथे आजूबाजूला तसं काही हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्स इथे नाही आहेत. माईट बी आता जोधपूर रोड लागेल पुढे 11 किलोमीटर नंतर, जो लेफ्ट आहे आम्हाला. मग तिथे सिटी स्टार्ट होईल. पण हा आतला आता गावातला रस्ता आहे जो 11 किलोमीटर आहे. पण आता वाजलेत जवळजवळ 2:15 झालेत. म्हणजे आम्ही 9:50ला मी मगाशी म्हटलं जसं निघालो होतो. एक हॉल्ट घेतला, तिथे आमचा 1 तासभर तरी आमचा तिकडे गेला. आणि मग त्यानंतर पेट्रोल वगैरे भरून नाश्ता करून निघालो आम्ही. आणि त्याला कसं आहे, इथे डायव्हर्जन्स आहेत थोडेफार, गावातला रस्ता असल्यामुळे रस्ते थोडेसे मध्ये मध्ये खराब होते. पण एकंदरीत व्यवस्थित आम्ही आलो. आता झालं, आता हत्ती गेलं आणि शेपूट राहिले. मला मग पुन्हा भेटूया. आता पोचल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो जोधपूर पॅलेस. सो मित्रांनो, आम्ही आता पोचलो. आमचं हॉटेल आहे, दिसतंय आम्हाला 2 मिनिटावर. आणि आता इकडे मागे मी दाखवणार होतो, पण तो सेन्सिटिव्ह एरिया होता.
आपले सगळे अकॅडमीज होते आर्मीचे वगैरे, आणि त्यांचं खूप मोठा असा ताफा चाललेला, सगळं टँक्स वगैरे घेऊन जात होते, आपले ॲम्युनिशन्स वगैरे सगळं होतं. पण मी ते शूट नाही केलं कारण की ते खूप सेन्सिटिव्ह एरिया आणि ते दाखवणं चुकीचं आहे विदाउट देअर कन्सर्ट. सो आता आम्ही आलो आहे आपल्या हॉटेलजवळ, म्हणून मग मी हा व्हिडिओ आता शूट करतो आहे.